जोपर्यंत आंदोलन तोपर्यंत बाजारपेठ बंदच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। आता सरकारने सुद्धा उपाययोजना केल्या। एपीएमसी बाजार शनिवारी बंदच राहणार आहे, तर शेतमाल थेट मुंबई ठाणे क्षेत्रात आणण्याची मुभा सरकारने दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सध्या एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीसाठी पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी त्यासोबत जे इतर विभाग आहेत त्या विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले आहेत आणि त्या संदर्भात आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा जीआर देखील काढला आहे। या जीआर मध्ये महत्त्वाच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत। सध्या आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलक देखील उपस्थित आहे। पण याचा फटका जो आहे तो नवी मुंबई असेल किंवा आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या अत्यावश्यक सेवेवर होऊ नये याची खबरदारी जी आहे ते राज्य सरकारने घेतली आहे। विशेष म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्या असतील, जे शेतकरी आपला जो शेतमाल जो घेऊन येतात एपीएमसी मार्केटमध्ये, तो थेट त्यांनी आता दादर, मुंबई किंवा ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील मार्केटमध्ये घेऊन यावे असं या जीआर मध्ये नमूद केलं आहे। त्यासोबत शेतकऱ्यांनी पनवेल नंतर थेट एमटीएचएल मार्ग जो आहे, जो अटल सेतू मार्ग आहे, त्या मार्गावरून थेट मुंबईत यावा आणि मुंबईतील विविध जे मार्केटच्या ठिकाणी आहेत, भाजी मार्केट आहेत, त्या मार्केटमध्ये येऊन आपला माल जो आहे त्या पोहोचवण्याकरिता थेट मुंबईत मध्ये यावे याची सवलत देखील या जीआर मध्ये देण्यात आली आहे। सध्या जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडत आहे। आपण पाहिलं तर उद्या दुपार 12 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जी आहे ती बैठक पार पडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।